झालं झालं का समाधान? अजून कुठे बघायचंय का? नाही नाही बघ, इथे कुठे खाली वर जमीन वगैरे काही खणून दाखवू का? तयारी आहे माझी म्हणून म्हटलं. चल कमी, कोणी नाही आहे इथे. कमळी, कसला विचार करतेस? कामिनी आजी खोटं बोलताय तसंच वाटतंय का तुला अजूनही? नाही सर, ते नाही. खरं तिथं काहीतरी मला जाणवत होतं. म्हणजे कोणतर आपलं आहे असं जाणवत होतं मला तिथं. म्हणजे मला असं शब्दात मांडता येईना झालंय, पर जाणवत होतं. कमळी, आपण तिथे त्या स्केच आर्टिस्टला शोधत होतो जो सापडला नाहीये, मला एवढंच माहिती आहे. आणि आता तू घरी जाऊन अभ्यास करायचास, कळलं? कमळी, तुला मी स्पष्ट सांगितलं होतं की तू आता फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. कामिनी आजींचा पाठलाग मी करतो म्हणून. मग का नाही ऐकलंस तू माझं? गपचूप अभ्यासाला लाग आता. आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शनचं, तू वाढवू नकोस. आणि अजून कसलं टेन्शन? काय बोललो मी? आता हिला साधना मावशींबद्दल बोललो तर त्यांची पण काळजी करत बसेल ही. नाही, सध्या कमळीने फक्त तिच्या अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे. सर सांगा की कसलं टेन्शन? तुझ्याच अभ्यासाचं टेन्शन, तुझ्या परीक्षेचं टेन्शन आलंय मला. कमळी, तू आता फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. तुला जर का कळलं होतं तर तू मला सांगायचं ना, का स्वतःहून गेलीस तू? अहो सर, खरं मी बस आता काही बोलू नकोस. कमळी, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? का माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस तू? तुला काही झालं असतं तर काय करणार होतो मी? मला मित्र म्हणून काळजी वाटते कमळी. बंड्या निंगीला काय उत्तर देणार हो तुम्ही? बरं, तुझी आई आहे गावी, तिचा तरी विचार कर.